अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात लोक स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभागी झाले। आमच्या या प्रचार रॅलीमध्ये एक वातावरण निर्मिती झाली। आम्ही तसं नियोजन केलं नव्हतं, खूप कमी लोक, पण लोक स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभागी झाले व ही रॅली अतिशय हसत खेळत आनंदमय वातावरणात व लोकांच्या भावना इतक्या आमच्याविषयी आहेत की काँग्रेसला मतदान करणार यातून नक्कीच आमच्या चारही उमेदवाराला या प्रभागातून निश्चितच विजय प्राप्त होईल, यात काही शंका नाही। काय मुद्दे आपण मतदारासमोर ठेवलेले आहेत, त्यामुळे तुमच्यावर एवढा विश्वास दाखवला का रॅलीमधून आणि काय? गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी प्रशासक राग चालू असून महापालिकेची अशी अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। जिकडे तिकडे बघावं तिकडे स्वच्छतेचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण केलेले आहे। निश्चितच लोकांच्या आमच्याविषयी भावना आहेत की आम्ही आल्यानंतर या प्रभागाचा सर्वांगीण विकास व लोकांच्या मूलभूत सुख सुविधा याकडे प्राधान्य आमचं असेल आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत। रॅलीची जी आज पाहिली समजा लोकसंख्या पाहिली, या रॅलीच्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहे? मी आपल्या सर्वांना एक निश्चित सांगेल की आमचा विजय हा पक्का आहे। आम्ही या वार्डातून या प्रभागातून निश्चितच भरघोस मताने विजय प्राप्त करणार आणि येणाऱ्या अभी झांकी है, अभी बाकी है और बाकी हमारा आने वाला इलेक्शन आपको बताएगा कि प्रभाग 6 में हम चुन के ज़्यादा से ज़्यादा चुन के आने वाले हैं। लोगों ने हमें इतना प्रेम इतना भरोसा बताया है कि हम यहाँ से चुन के आना ही आना है। सुरुवात झाली। आज आपण पाहत आहोत की भाजपच्या 2 सभा संपन्न झाल्या। काल मुख्यमंत्री आले होते, तसेच वंचितची सभा झाली। आपल्याही काँग्रेसच्या वतीने आपले सिद्धार्थ भाऊ स्टार प्रचारक आहेत काँग्रेसचे, त्यांच्या काही सभेचं आयोजन किंवा वरिष्ठ नेत्याच्या सभेचं आयोजन काही झालेलं आहे का? उद्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा परभणी दौरा आहे। संध्याकाळी ते मुक्कामी थांबणार आहेत आणि परवा दिवशी त्यांची जाहीर सभा होणार आहे। सभेची तयारी सुरू आहे, कुठं सभा घ्यायची हे काँग्रेस कमिटी ठरवणार आहे आणि त्यासोबतच खंडोरे साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, त्यानंतर अनेक नेते म्हणजे राज्याचे अनेक नेते या परभणीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहेत। मतदारांना माझं आव्हान नाही, पण माझा मतदार जो मतदार आहे तो त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। खास करून मुस्लिम समाज आणि आमचा बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, हे सर्व समाज वाकोडे साहेबाचं जे कार्य आहे 40 वर्षाचं, ते कार्याची पावती म्हणून ते त्यांच्या मुलाला 100% मतदान करतील, पूर्ण पॅनलला मतदान करतील आणि आम्हाला विजयी करतील। निवडणुकीच्या प्रचारात आज आपण सर्व प्रभागातून प्रचार रॅली काढलेली आहे, काय सांगणार आहे? आज आम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही 4 जण या ठिकाणी उभा आहोत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 जणांचं चिन्ह पंजा आणि एक पुरस्कृत उमेदवाराचं चिन्ह बॅट आहे। आज आम्ही पूर्ण प्रभागात प्रचार रॅलीच आम्ही या प्रभागात काढली। प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या प्रभागातून आम्हाला भेटला आणि या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विजयी झाल्याशिवाय राहणार नाही।